इष्टोपदेश या ग्रंथाची रचना वृद्धिप्राप्त महान तपस्वी पूज्यपाद आचार्यांनी केली. त्यांचे मूळ नाव देवनंदी होते, पण ते प्रखर बुद्धिवंत असल्यामुळे लोक त्यांना जैनेंद्र बुद्धी म्हणत. तसे ते देवांकडूनही पूजनीय होते, म्हणून पूज्यपाद हे नाव ठेवले गेले आणि नंतर हेच नाव प्रचलित झाले. आचार्य बुद्धी प्राप्त असल्यामुळे या पंचम काळातही ते विद्या क्षेत्रात सिमंदर स्वामींच्या दर्शनास गेले होते. तेथून येताना मात्र सूर्याच्या प्रखर किरणामुळे त्यांची दृष्टी गेली. तेव्हा त्यांनी शांतीनाथ स्वामींची भक्ती करून शांताष्टकाची रचना केली आणि कारुण्यान्मय भाक्तिकस्य द्विभो दृष्टीं प्रसन्नाम कुरु हे पद म्हणताच भक्तीच्या प्रभावाने त्यांची दृष्टी परत आली. आचार्यांनी मनविशुद्धीसाठी समाधी शतक, वचनविशुद्धीसाठी जैनेंद्र व्याकरण, कायशुद्धीसाठी वैद्यसार आणि संसारमुक्तीसाठी सर्वार्थ सिद्धी हे अत्यंत मोलाचे आणि प्रसिद्ध ग्रंथ लिहिले. इष्टोपदेश हा अध्यात्म परग्रंथ असून आचार्यांनी प्रथम परमात्म्यास नमस्कार करून व्यवहार व निश्चय यांची योग्य सांगड घालून व्यावहारिक उदाहरणाद्वारे अध्यात्म व इष्टतत्वाचे महत्त्व पटवून दिले. आपला आत्माच आपले इष्टतत्व असून आत्म्यास आत्मरूपाने जाणणे व परास पररूपाने जाणणे हा इष्टतत्वाप्रत जाण्याचा मार्ग आहे. अज्ञानाने हा जीव शरीरादी परद्रव्याला आणि नरनारकादी पर्यायीला आत्मद्रव्य समजतो. व्रताचरणामध्ये देखील संसार सुखाची इच्छा करतो, परंतु या इंद्रियजन्य संसार सुखाची कधीच होत नाही. मिथ्यात्व व मोहनीय कर्मामुळेच हा जीव परपदार्थाविषयी आत्मत्व बुद्धी ठेवतो आणि हीच एकत्व बुद्धी संसाराचे मूळ कारण आहे. वास्तविक हे खरे सुख नसून सुखाभास आहे. ज्ञानी पुरुष हित अहिताची परीक्षा करून आत्मकल्याणाचा मार्ग स्वीकारतो. आत्मस्वरूप जाणून घेण्यासाठी परम तपस्वी ज्ञानी गुरूंची उपासना करतो. म्हणून आत्मकल्याणासाठी वितराग विज्ञान मार्गाचा स्वीकार करावा. ज्ञानी अज्ञानी बनण्याची उपादान योग्यता स्व आत्म्यातच आहे. अन्य वस्तू केवळ निमित्त मात्र असतात. भेद गिरणाऱ्याच्या दृढ संस्काराने योग्य काललब्धी आली असता करणलब्धीपूर्वक स्वात्मानुभव घेत हा ज्ञानी जीव ज्ञानानंत स्वभावात स्थिर होतो आणि हेच इष्टतत्व आहे. जेव्हा हा योगी स्वात्मानंदात तल्लीन होतो तेव्हा निर्विकल्प अभेद आत्मस्वरूपाचाच अनुभव घेतो आणि परमानंद रूप मोक्षाची प्राप्ती करतो. ही ज्ञानज्योती सुखस्वरूप कल्याणकारी आहे. म्हणून मुमुक्ष जीवाने स्वआत्म्याची आराधना करून आपल्या इष्टतत्वाची म्हणजेच मोक्षाची प्राप्ती करावी. हा ग्रंथ सार्थ नावाचा अतिशय छोटा पण आशय फार मोठा अशा पद्धतीचा असून आपण सर्वांनी या ग्रंथाचा मननपूर्वक स्वाध्याय करावा. जय जिनेंद्र. मैत्री महिला मंडळ कारंजा लाड शाखेच्या द्वारा मराठी भाषेतील ग्रंथसंपदा या उपक्रमात आयोजित मालिकेत मी भारती सुरेंद्र खंडारे, अंजनगाव, सुरजी, षटखंडागम पुस्तक 3 या ग्रंथाचा सारांश रूपाने परिचय देत आहे. केवल नानुजोय छदौ मनिज्यं पवाई नमिउन जिनंबनिमो दौवनियोगम गणितसारम. ज्यांनी केवल ज्ञानाद्वारे 6 द्रव्यांना प्रकाशित केले आहे, जे प्रवादींच्याकडून जिंकले जाऊ शकत नाही, अशा जिनेंद्र देवांना वीरसेनाचार्य नमस्कार करून ज्यामध्ये गणिताची मुख्यता आहे अशा द्रव्यानुयोगाचे प्रतिपादन करणारा हा षटखंडागम पुस्तक 3 ग्रंथ आहे. हा कर्णानुयोगाचा ग्रंथ आहे. रचयिता वीरसेन स्वामी आहे. सुरेश कोठाडिया व रेवती जोशी यांनी याचा मराठी अनुवाद केलेला आहे. 12व्या दृष्टिवाद अंगाच्या 5 भेदापैकी पूर्वगताच्या 14 भेदातील दुसऱ्या अग्राणीय पूर्वातूनच जीवठाणाचा बहुभाग व बाकी 5 खंड निघालेले आहे. जीवस्थान या प्रथम खंडाचे 8 अनुयोग द्वार आहे. सत्प्ररूपणा, द्रव्य प्रमाणानुयोग, क्षेत्र, स्पर्शन, काल, अंतर, अल्प बहुत्वानुगम. पहिल्या 2 पुस्तकात सत्प्ररूपणा सांगितली. या 3ऱ्या पुस्तकात द्रव्य प्रमाणाचे सखोल व परिपूर्ण वर्णन आहे. द्रव्ये 6 असली तरी या अधिकारात गुणस्थान व मार्गस्थानाचा आश्रय घेऊन केवळ जीवद्रव्याच्या संख्येचे प्ररूपण या खंडात केले आहे. ही प्ररूपणा निर्देश, ओघरूप व आदेशरूप अशा 2 प्रकारचा आहे.
फक्त गुणस्थांवरती जीवांची प्रमाण सांगणं ही ओघरूप प्ररूपण आहे आणि आदेश निर्देश म्हणजे गती आदी मार्गणांच्या भेदांनी भेदाला प्राप्त झालेल्या 14 गुणस्थांवरती जीवांचे वर्णन या अनुयोगद्वारात एकूण 192 सूत्र आहेत. द्रव्य प्रमाणात द्रव्य क्षेत्र कालभाव या 4 अपेक्षेनं वर्णन केलेले आहे. द्रव्य प्रमाणामध्ये 3 भेद सांगतात: संख्यात, असंख्यात, अनंत. संख्यात असंख्याताचे पुन्हा 3 भेद आहेत: जगन्य, मध्यम, उत्कृष्ट व अनंताचे 11 भेद सांगितले. या ग्रंथात गणना अनंत अभिप्रेत आहे. गणना अनंत 3 प्रकारचा आहे: परितानंत, युक्तानंत, अनंतानंत. ओघ रूपाने मिथ्यादृष्टी जीवांचे प्रमाण अनंत आहे. हे सर्व गुणस्थांवरतीचे प्रमाण बीजगणित अंकगणितानं स्पष्ट केलेले आहे. काल अपेक्षेने असंख्यात संख्यात कल्पकालाच्या समया इतके यांचे प्रमाण आहे. क्षेत्राच्या दृष्टीने जगतश्रेणीच्या असंख्यातव्या भागा इतके आहे. सासाधन गुणस्थानात 52 कोटी जीव आहेत, तर सम्यक मिथ्यादृष्टी 104 कोटी आहे. असंयत सम्यक दृष्टी 700 कोटी आहे. संयता संयत 13 कोटी आहे आणि 6 ते 14 गुणस्थानातले जीव संख्यात आहे. एकूण 2 ते 14 गुणस्थांवरती जीव 3 कमी 878 कोटी आहे. जैन गणितशास्त्राचे अलौकिकत्व या ग्रंथात आपल्याला दृष्टीपथास येते. जीवांची 39 अंक प्रमाण संख्या 79, 52, 51, 62, 51, 42, 64, 63, 33, 79, 35, 43, 95, 0, 3, 3, 6 अशा प्रकारे ही सर्वात मोठी संख्या आहे. यावरून गणिताचं किती अचूक मोजमाप आहे हे आपल्या लक्षात येतं. अल्पबहुत्व सांगताना अंतर्द्वीपातील मनुष्य सर्वात कमी, उत्तर करू देवकुरु त्यापेक्षा असंख्यात, हरिराधिक विदेह भरत ऐरावत क्षेत्रातील मनुष्य त्याहीपेक्षा असंख्यात असे सांगितले आहे. यानंतर आदेश निर्देशानं गती आदी मार्गणानुसार 14 गुणस्थांवरती जीवाचे प्रमाण सांगितले. प्रत्यक्ष जिनवाणीशी संबंधित असलेला या ग्रंथाचे भक्तिपूर्वक श्रद्धापूर्वक अध्ययन मनन चिंतन करावे. या शास्त्राच्या अध्ययनाने मोहरूपी पिशाच्यापासून सुटका होईल. निमित्त नैमित्तिक संबंधाचे सूक्ष्म बारकाव्यासह प्रतिपादन केले आहे, ज्यामुळे कर्मापासूनही मुक्तता होते. मंद होत जाणारी अनेकांत ज्योती या ग्रंथाच्या स्वाध्यायाने प्रज्वलित होऊन एकांत भ्रमाचा अंधकार दूर व्हावा हीच मंगल भावना. जयतु जिनशासनम, जयतु श्रुतदेवता, जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. मी प्रांजली रुईवाले. मी ज्या ग्रंथाचं वर्णन करणार आहे त्याचं नाव आहे हे भावसंग्रह. श्री देवसेनाचार्य हे मूल संघामध्ये प्रसिद्ध आचार्य होऊन गेले. नयचक्र, आलाप पद्धती, तत्वसार, आराधनासार, दर्शनसार इत्यादी ग्रंथांची त्यांनी रचना केली. श्री विमलसेन आचार्यांचा देवसेन नावाचा शिष्य आहे, त्याने हे भावसंग्रह नावाचे शास्त्र लिहिले आहे असा उल्लेख ह्या भावसंग्रह ग्रंथातच 701व्या गाथेमध्ये त्यांनी स्वयं केलेला आहे. पणवीय सुरसेननुवं मुनिगणहर वंदियं महावीरं ओच्छामि भावसंग मिणमो भवप्पवोहट्टम. भगवान श्री महावीर तीर्थंकरांना नमस्कार करून भव्य जीवांना आत्म्याचे ज्ञान व्हावे म्हणून हा भावसंग्रह ग्रंथ सांगतो. अशा प्रकारे अत्यंत मार्मिक शब्दामध्ये ग्रंथकारांनी आपला उद्देश स्पष्ट केला आणि ग्रंथ सांगण्याची प्रतिज्ञा केली. या ग्रंथाचे भावसंग्रह हे सार्थक नाव आहे. भाव म्हणजे जीवाचे परिणाम. जीवाच्या ठिकाणी 3 प्रकारचे परिणाम उत्पन्न होतात: अशुभ परिणाम, शुभ परिणाम आणि शुद्ध परिणाम. हा संसारी जीव आपल्या परिणामांद्वारे पापोपार्जन करतो, आपल्या परिणामांच्याच द्वारे पुण्य उत्पन्न करतो आणि आपल्याच परिणामांच्या द्वारे मोक्षप्राप्तीही करून घेतो. यावरून
पाप पुण्य आणि मोक्ष यामधील अंतर समजून घेऊन जे कल्याणकारक आहे त्याचा भव्य जीवांनी आश्रय घ्यावा आणि म्हणूनच या ग्रंथामध्ये आपल्या परिणामांनाच जीवाने सांभाळावे व मोक्षाला कारणभूत अशा असणाऱ्या शुद्ध परिणामाच्या प्राप्तीचा उद्यम करावा असा संदेश आहे. जैन धर्मानुसार क्रियेपेक्षा अभिप्रायाची मुख्यता आहे. आपल्या भावांवरच त्या क्रियेचे फळ अवलंबून असते. आचार्य म्हणतात, पंचपापे न करता केवळ पापे करण्याच्या विचारांनीही तंदुलमत्स्य नरकाला गेला. श्री पुष्पदंत तीर्थंकरांची जन्मभूमी काकंदी नगरामध्ये श्रावक कुलोत्पन्न सौरसेन नावाचा राजा राज्य करीत होता. त्याने मांस खाणार नाही अशी प्रतिज्ञा केली. परंतु मांसभक्षी लोकांच्या सहवासाने आणि त्यांच्या आग्रहाने त्याचा मांस खाण्याचा विचार झाला. आपण आपली प्रतिज्ञा कशी मोडावी किंवा सर्वांसमक्ष आपण मांस कसे भक्षण करावे या विचाराने आपल्या कर्मप्रिय नावाच्या स्वयंपाकाला त्यांनी आपली ही इच्छा एकांतात व्यक्त केली. त्याप्रमाणे तो स्वयंपाकी दररोज वेगवेगळ्या प्रकारचे मांस त्यांच्यासाठी तयार करून ठेवत असे. परंतु राजकीय कामाच्या बाहुल्यामुळे त्यांना ती मांस खाण्याची सवड मिळाली नाही. कालांतराने हा स्वयंपाकी साप चावून मरण पावला. काही दिवसांनी मरण पावला आणि तो स्वयंभूरमण समुद्रामध्ये महामत्स्य होऊन जन्मला. कालांतराने राजाही मरण पावला. परंतु मांस खाण्याचे परिणाम असल्यामुळे तोही त्याच समुद्रामध्ये महामत्स्याच्या कानातील मळ खाणारा तांदुळाच्या दाण्या एवढा क्षुद्र असा तंदुल मत्स्य होऊन जन्मला. काही दिवसांनी तेथून मरून दोघेही 33 सागराचे आयुष्य असणाऱ्या 7व्या नरकामध्ये जन्मले. तेथे हा महामत्स्य तंदुल मत्स्याला विचारतो, मी जन्मभर पापी केली आणि म्हणून मी इथे येणे ठीकच आहे, पण तू तर माझ्या कानातील मळ खाणारा क्षुद्र प्राणी, तू येथे कसा काय? त्यावर तंदुल मत्स्य उत्तरतो की ज्यावेळी त्या सागरामध्ये तू आव असून झोपत असे त्यावेळी सागरातील अनेक प्राणी तुझ्या तोंडामध्ये येऊन परत जात असत. मी विचार करीत असे की हा महामत्स्य मोठा अभागी आहे. मला जर असा देह मिळाला असता तर मी एकाही प्राण्याला जिवंत सोडले नसते. नेहमी अशा अशुभ भावना करीत असल्यामुळेच मला येथे यावे लागले. यावरून हे सिद्ध होते की पातके न करताही केवळ विचारानेच हा आत्मा अत्यंत पातकी होतो. भावसंग्रहामध्ये परिणामांचे वर्णन आहे. ह्या ग्रंथात परिणामांचे वर्णन त्यांनी गुणस्थानाच्या आधाराने केलेले आहे. मोह आणि योगाचे उदयाचे निमित्त असताना जीवाच्या श्रद्धा आणि चारित्र्य गुणाच्या ज्या अवस्था होतात त्यांना गुणस्थान म्हणतात, म्हणजेच आपल्या परिणामांच्या अवस्था. पहिले गुणस्थान आहे मिथ्यात्व गुणस्थान, म्हणजे मिथ्या मान्यता. जवळपास 100 गाथांद्वारे ह्याचे वर्णन आचार्यांनी केलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने 5 प्रकारच्या मिथ्यात्वाचा विचार आहे. आचार्यांनी स्वतः अनेक विकल्प उपस्थित करून त्यांचे यथास्थित खंडन केले आहे. बौद्ध, सांख्य, चार्वाक यांचा तर भरपूर समाचार घेतलाच आहे. त्याबरोबरच श्वेतांबर मतवाद्यांच्याही मिथ्या मान्यतेवर प्रहार केला आहे. जीवाच्या मिथ्या कल्पनांना दूर करण्याचा सफल प्रयत्न आचार्यांनी यात केलेला आहे. वस्तू स्वभावानेच अनेकांतात्मक आहे. तपश्चरणाने 5 इंद्रिय रूपी दुष्टांचे उत्कृष्ट रीतीने दमन केल्याने आणि रत्नत्रय धर्माला धारण केल्यानेच जीव शुद्ध होतो. इतर कोणत्याही मार्गाने हा आत्मा शुद्ध होत नाही असे ठाम मत यामध्ये आचार्य व्यक्त करतात. दुसरे सासादन गुणस्थान, मिथ्यात्वाकडे झुकलेला हा परिणाम आहे. तिसरे मिश्र गुणस्थान, आपल्या खऱ्या देवगुरु शास्त्रांच्या भक्तीप्रमाणेच त्या समानच इतर देवी देवतांच्याही भक्ती करण्याचा, पूजन करण्याचा हा परिणाम आहे. चौथे अविरत सम्यक दृष्टी नावाचे गुणस्थान. ह्यामध्ये सम्यक दर्शनाचे सांगोपांग वर्णन आचार्यांनी केलेले आहे. त्याबरोबरच 6 द्रव्यांची अजीव तत्वाचं 7 तत्वाचं वर्णन करताना अजीव द्रव्याचे सुद्धा वर्णन आले. कालद्रव्याला इतर काही मतांनी मानलेलेच नाही.
आणि त्यातल्या समयाची सिद्धी तर केवळ जैन दर्शनानेच केलेली आहे. तर अशी हा समयाची सिद्धी परमाणूच्या गमनावरून केली आणि त्यानंतर असंख्यात समयांची एक आवली, संख्यात आवलींचा एक उच्छ्वास, 7 उच्छ्वासांचा एक स्तोक, 7 स्तोकांचा एक लव, 38.5 लवांची एक नाली, 2 नालींचा एक मुहूर्त, 30 मुहूर्तांचा एक दिवस, 15 दिवसांचा एक पक्ष, 2 पक्षांचा एक महिना, 2 महिन्यांचा एक ऋतू, 3 ऋतूंचा एक अयन आणि 2 अयनांचं एक वर्ष. हे असे क्रमवार वर्णन केलेले आहे. हे वाचताना जैन तत्वज्ञानाची सूक्ष्मता, सखोलता आणि तर्कशुद्धता यांचा परिचय होतो. 5वे देशविरत गुणस्थान, येथून खरा हा श्रावक होतो. इथे गृहस्थांचे कर्तव्यांचे वर्णन आलेले आहे. त्याबरोबरच श्रावकाची 12 व्रते आणि 11 प्रतिमांचं सुद्धा यथास्थित वर्णन केलेलं आहे. बुद्धिमान श्रावकांनी आपल्या मिळकतीचा कसा यथायोग्य विनियोग करावा याचेही वर्णन या ठिकाणी आढळून येते. 6वे आणि 7वे प्रमत्तविरत, अप्रमत्तविरत गुणस्थान येथे मुनींच्या दशेचे वर्णन केलेले आहे. त्यापुढे अपूर्वकरण, अनिवृत्तीकरण, उपशांतमोह आणि क्षीणमोह हे 4 ह्या चारित्रमोहाचा उपशम किंवा क्षय करणाऱ्या जीवाच्या परिणामांच्या अवस्था आहेत आणि त्याद्वारे चारित्रमोहनीयाचा उपशम किंवा क्षय करणाऱ्या जीवांच्या ठिकाणी कशा अवस्था असतात त्याचेही वर्णन आहे. त्यानंतर ह्या श्रेणीचे वर्णन करताना आचार्यांनी शुक्ल ध्यानाचेही वर्णन केलेले आहे. ह्या क्षीण कषाय 12व्या गुणस्थानामध्ये दुसरे एकत्व वितर्क विचार नावाचे ध्यान, शुक्ल ध्यान असते. येथे ध्यानामध्ये योगाचाही संक्रांती होत नाही आणि या दुसऱ्या शुक्ल ध्यानाद्वारे ज्ञानावरणादी 3 घाती कर्मांचा नाश करून हा जीव सयोग केवली म्हणजे 13व्या गुणस्थानामध्ये अरिहंत होतो. ह्या गुणस्थानामध्ये येथे क्षायिक भाव किंबहुना शुद्ध भाव पूर्णतः प्रगट होतो. हेच आत्म्याचे खरे स्वरूप आहे. येथे केवळ काय योगाच्या निमित्तक असणारा आश्रव आहे, परंतु वाळलेल्या भिंतीवर ज्याप्रमाणे धूळ चिटकत नाही त्याप्रमाणे हा योग बंधाला कारण होत नाही. त्यांच्या विहार, उपदेशादी ह्या क्रिया संपूर्णपणे इच्छेपूर्वक नसतात. येथे तिसरे म्हणजे सूक्ष्म क्रिया प्रतिपाती नावाचे शुक्ल ध्यान असते. येथेच ज्यांना तीर्थंकर नामकर्माचा उदय असतो त्यांना 4 अनंत चतुष्टय तर असतातच, परंतु त्यासोबत बाह्य समोशरणादी विभूतीही प्राप्त होते. या गुणस्थानाचा उत्कृष्ट काळ काही कमी 1 कोटी पूर्व आहे आणि जघन्य अंतर्मुहूर्त. या गुणस्थानाचा काळ जेव्हा अंतर्मुहूर्त शिल्लक राहतो त्यावेळी हा काय योगही अत्यंत सूक्ष्म होतो आणि केवली भगवान योगाचा निरोध करून 14व्या गुणस्थानवरती म्हणजे अयोग केवली होतात. येथे 4थे विपरीत क्रिया निवर्तिनी नावाचे शुक्ल ध्यान असते. ध्यानाचे फल असंख्यात गुणित निर्जरेकडे पाहून उपचाराने येथे 13व्या आणि 14व्या गुणस्थानामध्ये ध्यान आहे असे म्हटले जाते. वास्तविक क्षायिक ज्ञानाला एकाग्र चिंता करण्याची गरज नाही. अइउरुलू ही 5 ह्रस्वस्वर उच्चारण्यास जेवढा काळ लागतो तेवढा काळ ह्या 14व्या गुणस्थानाचा आहे. ह्यानंतर हा जीव गुणस्थानातीत म्हणजे अशरीरी सिद्ध होतो. आता हा जीव अनंत काळ आपल्या अनंत सुखातच राहणार. एकंदरीत काय तर ह्याप्रमाणे भावसंग्रह ह्या ग्रंथात नराचा नारायण बनण्याची प्रक्रिया वर्णिली आहे. आपण आपल्याच परिणामांनी आपलेच त्रिकाली शुद्ध स्वरूप पर्यायामध्ये प्रकट करू शकतो अशी प्रेरणा ह्यातून आचार्य आम्हाला देतात. भावना भवनाशिनी ही उक्ती सार्थ आहे. ह्या ग्रंथामध्ये परामध्ये भटकणारा आपला उपयोग आपण आपल्या परिणामांच्या सावधानतेकडे लावावा असा आदेश आचार्य आपल्याला देतात आणि म्हणूनच हा ग्रंथ अत्यंत वाचनीय असा आहे. सर्वांनी त्याचा स्वाध्याय जरूर करावा. जय जिनेंद्र.
जय जिनेंद्र. मी विपुल नरेश खेडकर, नागपूर. आपणास अध्यात्म रहस्य म्हणजेच योगोद्दीपन शास्त्र या पंडित विद्वद्वर श्रीमद आशाधरजींची विरचित महाराष्ट्र भाषेत अनुवाद पंडित जिनदास शास्त्री फडकुले यांनी केलेल्या ग्रंथाचा परिचय करून देते आहे. श्री दिगंबर जैन स्याद्वाद ग्रंथमाला सांगलीद्वारे 1973 प्रकाशित झालेला नावाप्रमाणेच अध्यात्म विषय प्रामुख्याने मांडणारा हा ग्रंथ. अत्यंत उच्च कोटीची भाषा असणाऱ्या या ग्रंथाच्या समर्पण पत्रिकेत हा ग्रंथ त्यांनी सतत चिंतन आणि मनन करणाऱ्या साधुवर्यांना समर्पित केलेला आहे. यावरूनच एकाग्रचित्त असणारेच या ग्रंथाचे श्रवण स्वाध्याय करण्यास पात्र असण्याचे पंडितजी स्पष्ट करतात. मराठीतील उच्च दर्जाची अध्यात्म भाषा हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य. अध्यात्म रहस्य म्हणजेच आत्म्याचे गूढ स्वरूप. आत्म्याच्या गूढ स्वरूपाचे वर्णन करणारे आचार्य देव कुंदकुंद, आचार्य प्रवर पूज्यपादजी, आचार्य रामसेनजी आदी आचार्यप्रणीत ग्रंथांचा सततचा स्वाध्याय आणि चिंतन याचेच प्रतिबिंब मूळ लेखक पंडित आशाधरजींच्या शैलीत आहे. आणि मराठी अनुवादक पंडित जिनदास शास्त्रींनी देखील हीच शैली या सर्व आचार्यांच्या ग्रंथांचा अभ्यास करून प्राप्त केल्यामुळे मूळ विवेचनाला जरा देखील धक्का न लागता हा ग्रंथ तयार झाल्याचे वाचताना लक्षात येते. पंडित आशाधरजींनी धर्मामृत नावाचा मोठा उत्कृष्ट ग्रंथ लिहिला आणि त्याचे 2 भाग सागार धर्मामृत व अनागार धर्मामृत केले. धर्मामृत ग्रंथाच्या शेवटचे प्रकरण म्हणजे अध्यात्म रहस्य होय. परंतु नंतर हे प्रकरण वेगळेच समजून त्यांनी या ग्रंथाला अध्यात्म रहस्य असे नाव देऊन किंवा योगोद्दीपन शास्त्र असे नाव दिले आणि हा ग्रंथ वेगळा केला. योगाचे उद्दीपन करणारा अर्थात मन वचन काय यांना उद्दीपित करणे, त्यांना स्थिर करून एकाग्र करून आत्मतत्वाच्या अनुभूतीकडे वळविणे हाच या ग्रंथाचा उद्देश. प्रत्येक दर्शनामध्ये आत्म्याच्या संबंधात असणाऱ्या मान्यता विचारात घेऊन आपल्या जैन मान्यतेनुसार परमात्म्याचे स्वरूप या ग्रंथात प्रतिपादित केलेले आहे. हे दर्शवितांना समशरणामध्ये त्रिमेखला पीठावरती विराजमान अरिहंतांना इतर दर्शनामध्ये सर्वज्ञ, सर्वदृष्टा, परमेश्वर, शंकर, शिव, परब्रह्म अशी उपाधी असल्याचे विशेषत्वाने त्यांनी नमूद केले आहे. परंतु शरीररहित सिद्धात्मा ही संकल्पना जैनशास्त्र सांगते यावर या ठिकाणी विशेष भर दिलेला आहे. आपल्या पित्याच्या आज्ञेवरून बघेरवाड ज्ञातीत जन्मलेल्या पंडित आशाधरजींनी लिहिलेला हा अध्यात्म ग्रंथ समयसारादी महान ग्रंथांच्या स्वाध्यायापूर्वी पीठिका तयार करण्याची भूमिका साधणारा, त्या तुलनेत सोपा असणारा हा ग्रंथ. समयसाराची पहिली पायरी म्हटल्यास काहीच वावगे ठरणार नाही. शिवाय मराठीत असल्यामुळे आपल्या आईच्या मांडीत बसून धर्मश्रवण केल्याचे सुख आपणास लाभते. असा हा अध्यात्म रहस्य म्हणजेच योगोद्दीपन शास्त्र हा छोटेखानी ग्रंथ याचा परिचय करून देताना मला विशेष आनंद होतो आहे. मैत्री महिला मंडळाच्या या अत्यंत स्तुत्य उपक्रमानिमित्त आपले अभिनंदन आणि लाडपुरा महिला मंडळाने मला दिलेल्या संधीबद्दल त्यांचे आभार. आपणास धन्यवाद. जय जिनेंद्र. मी वनिता जिंतूरकर. ग्रंथाचे नाव महाकवी रत्नाकर वर्णीजी विरचित भरतेश वैभव. संपादक वर्धमान पार्श्वनाथ शास्त्री, सिद्धांताचार्य विद्या वाचस्पती, सोलापूर. जैन साहित्य प्रामुख्याने कन्नड भाषेत लिहिलेले. या साहित्यात शब्दमाधुर्य, भावगांभीर्य, रचना कौशल्य, सुवाच्यता इतकेच नव्हे तर संग्रहिता हा गुण आहे. कवी रत्नाकर हे आकाशात चमकणाऱ्या ताऱ्यांच्या मध्यभागी
चंद्र उठून दिसावा तसे ह्या कवींचे साहित्य आहे. कवी रत्नाकरने भरतेश वैभवाची कन्नड भाषेत रचना केली. भरतेश वैभव हा ग्रंथ कवींनी 9 महिन्यात पूर्ण लिहिला. राजा ग्रंथ पाहून खुश झाला. रत्नाकर कवींनी शृंगार कवी हंसराज पदवी होती. त्यांचे गुरु चारुकीर्ती देवेंद्र कीर्ती होते. कवींनी या ग्रंथात भोगविजय, दिग्विजय, योगविजय, मोक्षविजय, अर्ककीर्ती विजय याबद्दल माहिती सांगितली. बुद्धिसागर भरत चक्रवर्तीचा मंत्री, जयराज हा सेनापती, माघ धामर हा व्यंतर सेनापती, नाभिराज हा मेहुणा, कुसुमाजी ही 96,000 स्त्रियांमधली सर्वात अधिक आवडती राणी, सुभद्रा देवी ही मामांची मुलगी पट्टराणी होती. अशी अनेक पात्रे आहेत. कवींची वर्णनशैली फारच सुरेख आहे. हे काव्य उसापेक्षाही गोड आहे. ज्याने अगणित राज्यसंपत्तीचा उपभोग घेऊन एका क्षणात तिचा त्याग करून दिगंबरत्व धारण करून कर्माला भस्म करून मोक्ष मिळविला, अशा महाराज भरताचे वैभव आपण अध्यात्म व शृंगार रसाचे वर्णन वाचून कळेल. भरत चक्रवर्ती प्रातःकाळी वीतराग प्रभूंचे गुणांचे वर्णन भूपाळी व धनश्री रागामध्ये गायन गायक करत होते. ऐकत असे. लहान मुलगा आकाशात पतंग उडवीत असतो, पण पतंगाची दोरी त्याच्या हातात असते. पतंग इकडे तिकडे जाण्याचा प्रयत्न करू लागला तर दोरा ओढून तो पतंगाला वठणीवर आणण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे भरत चक्रवर्ती हे राज्यकारभार चालविण्याच्या दृष्टीने राज्यात लक्ष घालत, पण मनाची दोरी ही मोक्षमार्गाकडे वळविण्याचा प्रयत्न करत. दानाची महती, वैभवाचे वर्णन, राण्यांसोबत वार्तालाप, मातेबद्दल विनयपूर्वक पूजेचे भाव प्रथम भागात वर्णन आहे. दुसऱ्या भागात अध्यात्म व नैतिकतेचे वर्णन आहे. भरत बाहुबली युद्धाचे वर्णन आहे. चक्रवर्ती हे 32 घासांचा आहार घेतात. दिव्यान्न असते. कामदेव चक्रवर्तीचा आहार पचवू शकत नाही. तसेच 3-4 भागात योग विजय समोशरणाची माहिती आहे. भरताने 72 जिनमंदिरे कैलास पर्वतावर निर्माण केली. आदिनाथ भगवंताची समोशरणात दिव्यध्वनी केली. त्यांचे सर्व प्राण्यांना हितकारक उपदेश, सप्ततत्वाचे वर्णन आदी बरीच माहिती आहे. क्षणामध्ये वैभवास त्यागून अंतर्मुहूर्तामध्ये मोक्षपद प्राप्त करणारे चक्रवर्ती होते. स्वाध्याय करून पुण्याची वृद्धी करावी. जय जिनेंद्र. सर्वांना माझा सादर जय जिनेंद्र. मी स्नेहल कंदी आज आपणास भेटीस घेऊन आली आहे. जैन तत्वदर्शन हा ग्रंथ हा मराठी भाषेतील चरणानुयोगातील ग्रंथ असून मिथ्यात्वापासून सुटका करून घेऊन शुभोपयोग व शुद्धोपयोगाकडे वाटचाल करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जिन आगमनाचा स्वाध्याय करणे. या ग्रंथाचे लेखक आहेत ॲडव्होकेट नानासाहेब अप्पासाहेब नांद्रेकर. या ग्रंथातील सर्वच अध्याये विचारप्रवर्तक, सम्यत्ववर्धक व मिथ्यात्वाचे उच्चाटन करणारे आहेत. जैन तत्वदर्शन या ग्रंथात एकूण 35 अध्याय असून त्यात अत्यंत असे मार्मिक उदाहरणे देऊन जैन तत्व हे अतिशय सरळ शब्दात लेखकाने व्यक्त केले आहेत. पहिल्या अध्यायात भगवान महावीरांना क्रांतिकारी असे संबोधण्यात आले, कारण भगवान महावीरांनी अतिशय क्रांतिकारी असा उपदेश दिला. पशुबळी देऊन स्वर्ग मिळविण्यापेक्षा तो पृथ्वीवरच निर्माण करावा व परमेश्वर बनण्याचे सामर्थ्य हे प्रत्येकातच असते असा मौलिक संदेशही दिला. दुसऱ्या अध्यायात स्वाध्याय परमतपहा या अध्यायाच्या नावातच त्याचे महत्त्व आहे. स्वाध्यायाचे मनुष्य जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असून ते कसे व कशासाठी, स्वाध्यायाचा मनुष्य जीवनात कसा परिणाम होतो हेही अत्यंत सरळ शब्दात लेखकाने सांगितले आहे. पुढच्या अध्यायात देवदर्शन, त्याची गरज, देवपूजनेचे महत्त्व हे तरुण पिढीला कसे आवश्यक आहेत, तसेच देवपूजा म्हणजेच निजदर्शन कसे घडते हेही समजवले आहे. विषय कशाय काबूत आणणे हीच खरी देवपूजा हेही आवर्जून सांगण्यात आले आहेत. आदर्श श्रावक कसा, त्याचे गुण, आदर्श श्रावकाचा दिनक्रम कसा असावा,
त्याने दान करणे, त्याग करणे व त्याच्या जीवनावर होणारे परिणाम हेही अतिशय व्यावहारिक उदाहरणे देऊन समजवले आहेत. दानाचे व त्यागाचे महत्त्वही पटवून दिले आहेत. संयम हा दुःखमुक्तीचा प्रभावी मार्ग आहे हे 7व्या अध्यायात लेखकाने सांगितले आहे. संयम हा एक पवित्र साधना हे लेखकाने या ग्रंथात अत्यंत सरळ शब्दात समजावून संयम कसे अंगीकारले पाहिजे, त्याचे फायदे व संयम हीच मोक्ष मार्गाची पहिली पायरी आहे हेही पटवून दिले आहेत. जैन जीवन दृष्टिकोन, जिनशासन, देवदेवतांची पूजा, जैन दर्शनाची बुद्धनिष्ठ व वैज्ञानिक भूमिका, आत्मस्थिरता व त्यासाठी उपाय, आत्मावलोकनासाठी काय करावे, आत्मविकास प्रारंभ, ध्यानाभ्यासाची जरुरी असेही अध्याय या ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहेत. म्हणूनच आजच्या या प्रगत जगात कुठेतरी जैन धर्म विसरलेला किंवा विज्ञानाशी सांगड घालणाऱ्या ह्या नव्या पिढीसाठी अत्यंत सोप्या सरळ शब्दात लेखकाने हा ग्रंथ रचला आहे. या ग्रंथात जैन तत्वांचा, विचारांचा, आचाराचा व अध्यात्माचा अत्यंत मूलगामी शोध लेखकाने यातील लेखांमध्ये घेतला आहे. संसारात राहूनही वितरागतेने व निस्पृहतेने कसे जीवन जगता येते हेही लेखकाने यात सांगितले आहे. म्हणूनच आपण सर्वांनी या ग्रंथाचा आस्वाद घ्यावा अशी विनंती करून मी या ग्रंथाचे समापन करते. जय